नमस्कार. कुडकुडत्या थंडीत आज आपण करतोय मस्त गरमागरम असे टम्म फुगणारे आलू पराठे. सर्वात आधी यासाठी लागणारी कणिक मळून घेऊ. 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी घट्ट पण मळायचं नाही, खूप सैल पण ठेवायचं नाही. पीठ मळून तयार झालं. वरून 1 चमचाभर तेल लावायचं आणि पुन्हा मिनिटभर याला मळून घ्यायचंय. वर प्लेट झाकून एक 15 ते 20 मिनिटं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. 4 मध्यम आकाराचे बटाटे पाणी न घालता उकडून घेतले, त्याचं साल काढून घेतलेलं आहे. फोर्कच्या साह्याने चांगले मॅश करून घ्यायचे. 4 मिरच्या, 1 इंच आल्या याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तयार सारणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले. 6 गोळे तयार झालेले आहे. आता पीठ भिजलेलं आहे, कणकेचे सुद्धा मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊ. कणकेच्या उंड्याला वाटीचा आकार द्यायचा, त्यामध्ये सारण भरायचंय. गोळा बंद करून पराठा लाटून घ्यायचा. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने तूप लावून पराठा भाजून घ्यायचा. तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. मस्त गुबगुबीत असे पराठे तयार झाले. संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. समोर दिसणाऱ्या त्रिकोणी बटनावरती क्लिक करा, व्हिडिओ पाहता येईल.